महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे। रिक्षा टॅक्सी चालकांसाठीच्या मराठीबाबतच्या निर्णयावरती मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। तर 2019 साली घेण्यात आलेल्या निर्णयाची केवळ योग्यपणे अंमलबजावणी सुरू असल्याची देखील त्यांची प्रतिक्रिया। मराठी महाराष्ट्रामध्ये जर अनिवार्य केलं तर चुकीचं काय? तुम्ही शिका आणि शिकून तुम्ही फक्त तुम्हाला लिहायचं नाही, तुम्हाला फक्त प्रवाशांशी मराठीमध्ये बोलायचं आहे, प्रवाशांबरोबर मराठीमध्ये बोलायचं आहे, त्यांचं मराठी बोलत असतील तर ते ऐकून घ्यायचं आणि त्यानुसार कार्यवाही करायची। हे चुकीचं काय प्रताप सरनाईक करतोय? रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठीच्या मराठीबद्दलच्या निर्णयावरती शशांक राव आणि सदावर्तेंनी भेटायला यावं, आम्ही तोडगा काढू, प्रताप सरनाईक यांचं आवाहन। तर सदावर्तेंचा एसटी बँक निवडणुकीमध्ये अडसूळ यांनी पराभव केल्यामुळे ते इथे राग काढत असल्याची देखील टीका। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मतदारसंघामधल्या नगरसेवकांवरती निधीची खैरात। अमित साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटी रुपयांचा निधी। केवळ साटम यांच्या मतदारसंघामध्ये निधीची खैरात केल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचं मतदारसंघामधल्या नगरसेवकांना निधी देण्याच्या संदर्भात महानगरपालिकेला पत्र। यावरती अंतर्गत वादामधून मुंबई अध्यक्षांनी माघार घेतल्याची चर्चा आहे। लोकसभेमध्ये महिला विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये शिवसेनेचं आंदोलन। संजय निरुपम यांच्या नेतृत्वामध्ये वर्सोवा विधानसभेच्या तर्फे विरोधी पक्षांच्या विरोधात निदर्शनं आणि घोषणाबाजी। लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झाल्याचे पडसाद उमटले। सत्ताधारी काळे शर्ट आणि काळ्या फिती बांधून आजच्या कामकाजामध्ये सहभागी होत आहेत। यावेळेला सत्ताधारी नगरसेवकांची महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांची वांद्र्यामधल्या महानगरपालिकेच्या शाळेला अचानकपणे भेट। माध्यान्ह भोजनाची त्यांनी पाहणी केली आहे। शाळेची अवस्था अत्यंत खराब असल्याचा देखील पेडणेकरांचा आरोप आहे। शाळेचा निधी नेमका कुठे जातो या संदर्भात देखील त्यांनी सवाल केलेले आहेत। खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची ही भेट झालेली आहे। भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। चंद्रपूरमधील मुनगंटीवार जोरगेवार या वादामध्ये प्रदेशाध्यक्षांनी हात टेकल्याची स्थिती आहे। किशोर जोरगेवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या वेळेला तुमच्यामधील वाद माझ्या आटोक्याबाहेरचा असल्याचं रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। तर आता निर्णय दिल्लीमधूनच होईल असंही वक्तव्य केल्याची माहिती। शहाजी बापू पाटील यांना विधान परिषदेवरती घ्या, पश्चिम महाराष्ट्रामधल्या शिवसैनिकांची शिंदेंकडे मागणी। शिवसेनेकडे असणाऱ्या विधान परिषदेच्या 2 जागांपैकी 1 जागा शहाजी बापूंना देण्याची मागणी होतीये। नागपूर जिल्ह्यामधील भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पोद्दार यांना विधान परिषदेचा सदस्य करा। नागपूर जिल्ह्यामधील भाजप पदाधिकाऱ्यांची नेत्यांकडे मागणी। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यात आली आहे। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमधील भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री फडणवीसांची सभा। मंत्री पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज साताऱ्यामध्ये सभा होणार आहे। शंभूराज देसाई यांच्याकडून सभेच्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली। साताऱ्यामधल्या अंगापूर या ठिकाणी एका कार्यक्रमाच्या दरम्यान एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत। त्याच वेळेला साताऱ्यामध्ये महेश शिंदे विरुद्ध शिवसेना हा वाद चांगला चिघळलेला बघायला मिळतोय। आमदार महेश शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या सभेला जाणार नाहीयेत। महाबळेश्वरमधील पर्यटन महोत्सवाचं मला निमंत्रण नव्हतं। पाटण आणि कराडला देखील मला कधीही बोलवण्यात आलं नाही, महेश शिंदेंची प्रतिक्रिया। निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती। लोकांनी काही उमेदवारांना मुद्दामून उभं केलं। प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघारीसाठी मागण्या पाठवल्या। पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पार्थ पवार यांचं मोठं विधान। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची पदाधिकाऱ्यांसोबत भेट झाली आहे। पदाधिकारी, नागरिक यांच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्यात। बारामतीमधील सहयोग सोसायटीमधल्या निवासस्थानी या बैठका झाल्या।
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेल प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवरती संधी द्यावी. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. मुंब्र्यामधील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख आज माध्यमांच्या समोर येऊन आपली बाजू मांडणार आहेत. वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेख अडचणीत आल्यात. राष्ट्रवादीच्या सिद्दीकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्राविषयी तक्रार दाखल केली होती. सांगली महानगरपालिकेचं स्वीकृत नगरसेवक पद ऐनवेळी अशोक मासाळे यांना दिल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. 35 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, तर माझी निवड कायदेशीर मात्र बदनाम करण्याच्या उद्देशानं माझ्यावरती आर्थिक व्यवहारांचे आरोप, अशोक मासाळे यांचा आरोप. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावरती भाजपच्या लताबाई सोनार यांची निवड झाली आहे. महिला बालकल्याण समिती सभापती पदावरती उज्ज्वला ठाकरे, तर उपसभापतीपदी शोभा भील यांची बिनविरोध निवड. मोहन भागवत यांच्या झेड+ सुरक्षेसंदर्भातली याचिका फेटाळण्यात आली. नागपूर खंडपीठानं पहिल्या सुनावणीमध्येच याचिका फेटाळून लावली. याचिकेमध्ये भागवत यांच्याकडून सुरक्षा खर्च वसूल करण्याची मागणी करण्यात आली होती. मोतीलाल नगर बैठकीमधला वाद सध्या चिघळलाय. म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांच्या विरोधात 37 सदस्यांची 5 पानांची तक्रार. जयस्वाल यांनी धमकी देऊन धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. डीजीसीएमध्ये अनेक भ्रष्ट अधिकारी आहेत. आमदार रोहित पवार यांचा आरोप आहे. अटक झालेला डीजीसीएचा उपसंचालक हा छोटा मासा असल्याचंही वक्तव्य. तर व्हीके सिंगने कशा पद्धतीने कागदपत्र क्लिअर केली असतील याचा अंदाज येतो. रोहित पवार यांची एक्स पोस्ट. गोरेगावमधल्या नेस्को ड्रग्सच्या प्रकरणी आज महत्त्वाची बैठक आहे. मुंबई उपनगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. वरिष्ठ पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी देखील यावेळेला उपस्थित राहतील. राज्यावरती कमी पावसाचं सावट आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. सध्याचा पाणीसाठा, पाणी पुरवठा सोबतच कृषीविषयक उपाययोजनांच्या संदर्भात आढावा घेतला गेला आहे. मुंबई महानगरपालिका सभागृहाचं कामकाज आजपासून ऑनलाईन देखील आपल्याला बघता येणार आहे. आता मुंबईकरांना लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये नेमकं काय बोलतात, कशा पद्धतीने आवाज उठवतात हे युट्यूबवरून बघता येईल. तर आज सभागृहामध्ये अर्थसंकल्पावरती चर्चा झाली आहे. बीडच्या परळीमधील नात्रा गावामध्ये उभारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा. धनंजय मुंडे यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पुतळा आणि परिसराची स्वच्छता ठेवण्याविषयी धनंजय मुंडेंनी प्रशासनाला सूचना केल्या. आमदार रोहित पवार यांनी इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. कोल्हापूरमधल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतली. नागपूरमधील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नामांकित एनजीओमध्ये काम करणाऱ्या हिंदू महिला कर्मचाऱ्यांवरती इस्लामी रूढी परंपरा पाळण्यासाठी दबाव आणला जात होता असा आरोप आहे. आणि या प्रकरणी 48 वर्षीय रियाज काजी याला पोलिसांनी अटकही केली आहे. युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या एनजीओला फंडिंग नेमकं कुठून येत होतं? विश्व हिंदू परिषदेनं हा सवाल केलाय. पोलिसांनी तपास करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. नागपूरमधल्या नामांकित एनजीओमध्ये हिंदू महिलांवरती मुस्लिम रूढी पाळण्यासाठी तगादा लावल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी अल्पसंख्याक आयोग पोलिसांच्या संपूर्ण चौकशीनंतर आपली भूमिका मांडेल अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली आहे.